माझ्या प्रेग्नन्सी किटमध्ये दोन्ही लाईन लगेच डार्क आल्या होत्या की नाही असं बऱ्याच जणांना विचारलं, तर ही माझी फर्स्ट चेक केलेली किट आहे, ज्याच्यामध्ये एकदम फेंट आली होती माझी दुसरी लाईन. म्हणून मी काय केलं, दुसरी किट घेतली आणि परत एकदा चेक केलं आणि त्यामध्ये ना काही असा रिझल्ट आला होता, जसं की तुम्ही बघतातच आहे, दोन्ही लाईन एकदम छान डार्क आलेल्या होत्या. मग तेव्हा मला खात्री पटली की येस, हे पॉझिटिव्ह आहे आणि आम्ही लगेच हॉस्पिटलला गेलो होतो. आता ज्या दिवशी मला कळालं की मी प्रेग्नंट आहे त्या दिवशी डेट होती 17 जानेवारी आणि आता तुम्ही त्याच्यावरनं सांगा की माझी डिलिव्हरी डेट काय असेल, म्हणजेच माझी ईडीडी काय असेल, नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, बरेच लेडीज मला अजून सुद्धा विचारतात आहे की तुला पीसीओडी होता का, पीसीओडी मध्ये मग प्रेग्नन्सी कशी राहिली, वेट लॉस केलं का, काय केलं, डाएट केलं का, या सगळ्याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे तुमच्यासाठी. आणि हो, इथून माझा सुरू झाला होता प्रेग्नन्सीचा प्रवास. पहिले 3 महिने भयानक माझे प्रचंड डेंजर गेलेले, तुम्ही माहितीच आहे तुम्हाला, मला खूप जास्त उलट्या झालेल्या आहेत आणि त्या उलट्या बघून असं वाटते 9 महिने मला उलट्याच राहणार आहे. पण असो, हे सगळं मी एन्जॉय करते आता. आई बनणं सोपं नसतं आणि हे प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला मला समजते. सो असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.